Hello students, today we learn about the topic acid, base and salt. This topic is important to NTS exam, NMMS exam, MTS exam and also MPSC exam. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. हा घटक रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. हे तुम्ही इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 12वी पर्यंत अभ्यासताच. त्याचबरोबर हा घटक MPSC परीक्षा असो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, NMS परीक्षा, MTS परीक्षा, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आपण या टॉपिकचं नाव ऐकलं तर आपल्या डोक्यामध्ये एक संकल्पना तयार होते की नेमकं रासायनिक अभिक्रिया, रसायनशास्त्र हे फक्त आपण प्रयोगशाळेतच आपल्याला शिकता येतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तसं काही नाही. रसायनशास्त्र हे प्रयोगशाळेत शिकण्या व्यतिरिक्त आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या, आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी करून हे आपण शिकू शकतो. त्याच पद्धतीनं सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार या प्रत्येक घटकाचा असणाऱ्या संकल्पना समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ सेमी आणि मराठी दोन्ही माध्यमातील मुलांसाठी बनवलेला आहे. चला तर प्रत्यक्षामध्ये आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो. आम्ल, आम्लारी व क्षार. Why everything tastes so differently? Why lemon is tangy and mango is sweet? This is because of different percentage of acid, base and salt in their chemical composition. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन आहारातील अन्नपदार्थाची चव ही वेगवेगळी का असते? काही अन्नपदार्थ गोड असतात, काही कडू असतात, तर काही तुरट असतात. आणि या चवींनाच पदार्थाचे आपण रासायनिक स्वरूप असे सुद्धा म्हणतो. परंतु प्रत्येक पदार्थाचे रासायनिक स्वरूप चवीच्या आधारे व्यक्त करणे नेहमीच शक्य नसते. त्यासाठी काही विशिष्ट पदार्थाचा किंवा अभिक्रियांचा आपल्याला वापर करावा लागतो. त्यानुसारच या पदार्थाचे रासायनिक स्वरूप आम्ल, आम्लारी आणि उदासीन हे असू शकते. लेट्स लर्न हाऊ कॅन बी कॅरेक्टराइज अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट बाय आर्हेनियस, द ब्रॉन्स्टेड, लौरी अँड लुईस एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला की रासायनिक पदार्थांचे स्वरूप जे आम्ल, आम्लारी, क्षार यालाच उदासीन असे सुद्धा म्हटलेले आहे, या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यामध्ये आकृतीचं निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल ॲसिडमध्ये H+ आयन तयार झालेले आहे. बेस यामध्ये OH- आयन्स तयार झालेले आहेत. आणि साल्ट यामध्ये सोडियम आणि क्लोरीन या दोघांचं असणारं मिश्रण आहे. तर प्रत्यक्षामध्ये आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार या घटकाला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचं जर तुम्ही निरीक्षण केलं, या आकृत्यांचं निरीक्षण केलं, तर तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे पहा. ही आहे pH मापन श्रेणी, pH स्केल. तर पहा, ॲसिड आणि बेस हे पदार्थ यांचं वर्गीकरण आपण pH मापन श्रेणीच्या आधारे किंवा वेगवेगळ्या दर्शकाच्या आधारे आपल्याला करता येतं. तर अशा पद्धतीची pH स्केल असते विद्यार्थी मित्रांनो. या pH स्केलच्या माध्यमामधून पदार्थ हा रासायनिक आहे
म्हणजे रासायनिक पदार्थाचं स्वरूप हे आम्ल आहे, आम्लारी आहे का उदासीन आहे हे आपल्याला समजतं. द मेजर ऑफ ॲसिडिटी ऑर बेसिक नेचर ऑफ सबस्टन्स कॅन बी डिटरमाइंड बाय इट्स pH व्हॅल्यू. म्हणजेच पदार्थाच्या pH मापन श्रेणीद्वारे, pH व्हॅल्यूद्वारे की पदार्थ आपल्याला ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे समजण्यास मदत होते. द pH व्हॅल्यू रेंज फ्रॉम 1 to 14 with 1 being the most acidic substance and 14 being the most basic substance while 7 is the neutral substance. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पदार्थाचा pH हा 1 आहे तो पदार्थ तीव्र आम्लयुक्त पदार्थ असेल आणि ज्या पदार्थाचा pH हा 14 असेल तर तो आम्लारी पदार्थ असेल आणि ज्या पदार्थाचा pH हा 7 असेल तो पदार्थ आपण क्षार म्हणू शकतो. त्या पदार्थाला आपण उदासीन पदार्थ असे म्हणू शकतो. पहा, द pH व्हॅल्यू इज जनरली डिटरमाइंड बाय यूजिंग pH स्ट्रिप ऑर सोल्युशन. pH व्हॅल्यू, pH किंमत ही आपल्याला मोजायची असेल तर त्यासाठी pH स्ट्रिप असते किंवा pHचं सोल्युशन असतं आणि त्याच्याद्वारे आपल्याला pH व्हॅल्यू ही मोजता येते. आता pH म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पहा, P म्हणजे पोटेन्स हा जर्मन शब्द आहे. पोटेन्सचा अर्थ संहती की ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हटलेलं आहे. P म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असा होतो. आणि H म्हणजे हायड्रोजन आयन आणि OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयन होय. मापन श्रेणीच्या साहाय्याने द्रावणातील असणारे हायड्रोजन तसेच हायड्रॉक्साईड द्रावणाची संहती मोजता येते. मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म या ठिकाणी दर्शवला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या pH मापन श्रेणीवर 0 ते 14 असे अंक असतात. 0 ते 6.9 या दरम्यान ज्या पदार्थाचा pH असेल तर ते पदार्थ आम्लधर्मी असतात. त्यानंतर 7.1 ते 14 या दरम्यान ज्या पदार्थाचा pH असेल ते पदार्थ आम्लारी धर्मी असतात आणि ज्या पदार्थाचा pH हा 7 असेल तो पदार्थ हा उदासीन असतो. म्हणजेच pH मापन श्रेणीवर 0 कडून 7 कडे जाताना आम्लाची तीव्रता ही कमी होत जाते. पहा, आणि त्यानंतर pH मापन श्रेणीवर 7 कडून 14 कडे जाताना आम्लारीची तीव्रता ही वाढत जाते. म्हणजे pH मूल्य जेवढे कमी तेवढे तो पदार्थ असणारा ॲसिड आहे, ॲसिडिक आहे, आम्लधर्मी पदार्थ आहे. आणि pH मूल्य जेवढे जास्त तेवढा तो पदार्थ हा आम्लारी धर्मी आहे, बेस आहे. आणि मधला जो आहे तो आहे न्यूट्रल. आणि विविध पदार्थामध्ये दर्शकाचा उपयोग करून आपल्याला त्या पदार्थाचं आम्लारी धर्मी, आम्लधर्मी हे अभ्यासता येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात आपण की नेमकं ॲसिड म्हणजे काय, आम्ल म्हणजे काय. द टर्म ॲसिड इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड ॲसिडस ऑर ॲसन विच मीन्स सोर. म्हणजे ॲसिड हा शब्द ॲसिडस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि ज्याचा अर्थ इंग्रजीमध्ये सोर म्हणजेच मराठीत आंबट असा होतो. दी मोस्ट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स इज देअर सोर टेस्ट. म्हणजे ॲसिड्स हे चवीला आंबट असतात. अँड ॲसिड इज ए सबस्टन्स दॅट दे रेंडर आयोनायझेबल हायड्रोनियम आयन इन इट्स ॲक्वेस सोल्युशन. इट टर्न ब्लू लिटमस पेपर रेड. म्हणजे पहा की जे आम्लधर्मी पदार्थ आहे हायड्रोजन आयन हा
या आम्लाचा प्रमुख घटक असतो आणि या आम्लामध्ये जो लिटमस पेपर आहे, निळा लिटमस पेपर, हा लाल रंगामध्ये रूपांतरित होत असतो. जे आम्लारी पदार्थ आहेत, ज्या आम्लारी पदार्थाबरोबर रासायनिक प्रक्रियेत जे पदार्थ भाग घेतात त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आम्ल पदार्थाचे pH मूल्य 7 पेक्षा कमी असते, हे आपण पाहितलेलेच आहे. pH मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म हे तीव्र असतात. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो की ॲसिड्स प्रॉपर्टी, नेमकं आम्ल पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत हे पाहूयात आपण. व्हेन डिझॉल्व इन वॉटर द ॲसिड्स, ज्यावेळेस ॲसिड्स हे पाण्यामध्ये विरघळले जातात, मिसळले जातात, त्यावेळेस पहा दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर चेंज ब्लू लिटमस टू रेड, देन have a sour taste, then react with bases to neutralize their properties, and last one is the react with active metal to liberate hydrogen. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे आम्लाचे असणारे गुणधर्म आहेत. आकृतीमध्ये जर तुम्ही पाहितले तर तुम्हाला लक्षात येणार आहे की कशा पद्धतीने या आम्लाच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर आम्ल पदार्थाच्या 3 व्याख्या केलेल्या आहेत. तर ह्या 3 व्याख्या पहा. दी आरेनियस जे शास्त्रज्ञ होते, तर या शास्त्रज्ञांनी 1887 मध्ये दी आरेनियस कन्सेप्ट मांडलेली आहे आम्ल पदार्थाच्या संदर्भाने. According to Arrhenius concept, the substance which produce H plus ion when dissolved in water are called acid, while those which ionize in water to produce OH ions are called bases. See here, H plus, A minus, these are the acid, and B plus plus OH minus, that is base. The Arrhenius proposed that acid-base reactions are characterized by acid if they dissociate in aqueous solution to from hydrogen ions, and base if they from hydroxide ion in aqueous solution. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आर्हेनियसच्या व्याख्येनुसार जे पदार्थ जल मिश्रणात हायड्रोनियम विद्युत प्रभार कणाचे प्रमाण वाढवतात त्यांना आम्ल म्हटलेले आहे, आणि OH मायनसचे प्रमाण वाढवतात त्यांना बेस म्हटलेले आहे, आम्लारी म्हटलेले आहे. तर आर्हेनियसच्या व्याख्यानुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात हायड्रोजन आयन एकमेव कॅटायन तयार होतात, त्याच पदार्थांना आम्ल असे म्हटलेले आहे. खाली काही उदाहरणे दिलेली आहेत पहा. हायड्रोजन क्लोराईड आहे. ज्यावेळेस हायड्रोजन क्लोराईड हे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर हायड्रोजन आयन तयार होतात. सल्फ्युरिक आम्ल आहे. सल्फ्युरिक आम्ल हे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर पहा या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन आयन तयार होतात. त्यानंतर HSO4 हे सुद्धा आम्ल पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन तयार होतात. म्हणजेच हे पदार्थ आम्ल पदार्थ आहेत. त्यानंतर दी ब्रॉन्स्टेड लोरी यांनी सुद्धा आम्ला संदर्भाने एक व्याख्या केलेली आहे पहा. यांच्या व्याख्येनुसार प्रोटॉन देणारे पदार्थ हे आम्ल पदार्थ आहेत. प्रोटॉन देणारे पदार्थ म्हणजे प्लस आयन. व्यवहारात आढळणारी आम्ले ही जल मिश्रित किंवा पाण्यात विरघळणारी असतात, म्हणून या दोन्ही व्याख्या एकमेकांना पूरक आहेत. आम्ल पदार्थात हायड्रोनियम विद्युत प्रभारित कण हे 7 मोल्स लिटरपेक्षा कमी असतात आणि आम्लाच्या कॉन्सन्ट्रेशनची संख्या
हे ऋण असते, म्हणून आम्ल पदार्थाचे pH मूल्य हे 7 पेक्षा कमी असते. ही व्याख्या दी ब्रॉन्स्टेड लोरी यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढची जी आम्लाच्या संदर्भानं व्याख्या केलेली आहे ही लुईस यांनी केलेली आहे. रसायनशास्त्रात लुईस यांची व्याख्या प्रचलित आहे. त्यांच्यानुसार लुईस आम्ल म्हणजेच जी विद्युत परमाणू स्वीकारतात. लुईस आम्ल हे गिल्बर्ट एन लुईस यांनी 1923 साली एक नवीन व्याख्या दिली. ती व्याख्या म्हणजे प्रोटॉनबद्दलची शिवाय होणाऱ्या आम्ल-आम्लारी प्रक्रियेचे देखील स्पष्टीकरण देते. लुईस आम्ल म्हणजे जे दुसऱ्या रेणूकडून इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारते. ह्याचे उदाहरण म्हणजे धातूचे कॅटायन, दी बोरॉन ट्रायफ्लोराईड अँड ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड सारख्या विद्युत परमाणूची कमतरता असणारे रेणू. आणि या तिन्ही व्याख्यानुसार हायड्रोनियम हे विद्युत प्रभारी कण हे आम्ल पदार्थ आहेत. अशा पद्धतीने ॲसिडच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बेसिस ऑन देअर ऑकरन्स दे आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. ॲसिड जे आहेत, आम्ल हे आहेत, आम्लाचं वर्गीकरण किंवा आम्लाचे 2 प्रकार पडतात. ते आहे नॅचरल ॲसिड्स आणि दुसरं आहे मिनरल्स ॲसिड्स. नॅचरल ॲसिड म्हणजे नैसर्गिक आम्ल आणि मिनरल ॲसिड म्हणजे रासायनिक आम्ल. नॅचरल ॲसिड हे नैसर्गिक स्वरूपामध्ये प्राप्त आपल्याला होतं आणि मिनरल्स ॲसिड हे मॅनमेड ॲसिड आहे. तर एक्झाम्पल या ठिकाणी पहा. नॅचरल ॲसिड लॅक्टिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड. आणि मिनरल ॲसिड हायड्रोजन क्लोराईड HCl, H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड HNO3. अशा पद्धतीने हे मिनरल्स ॲसिड आहेत. तर प्रत्यक्षामध्ये आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्याने कोणकोणते नॅचरल ॲसिड्स आहेत हे पाहूयात आणि मिनरल्स ॲसिड आहेत हे पाहूयात. The natural acid, the acids which are obtained from natural sources are called natural acid or organic acids. यालाच आणखी दुसरं नाव आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स. म्हणजे असे आम्ल की ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस, म्हणजे नैसर्गिक पदार्थापासून निसर्गामध्ये असणाऱ्या सोर्सेसपासून जे आम्ल मिळतात त्यांना म्हटलेले आहे नॅचरल ॲसिड. आता हे कोणकोणते आहेत पहा. मिथेनॉइक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड आहे. आता हे ॲसिड्स आहेत, हे आम्ल आहेत, तर कोणकोणत्या पदार्थामध्ये आहेत हे पाहूयात आपण. सी हिअर द ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड देअर सोर्सेस. These are acids and these are their sources. The first, the acetic acid, the source of acetic acid, that is vinegar. The source of ascorbic acid, that is gawa, amla. The citric acids, the source of lemon, orange and other citrus fruits. Lactic acid, the source of lactic acid, that is sour milk, curd. Methanoic acid, the source of methanoic acid, that is ant sting, the nestle sting. Oxalic acid, the source of oxalic acid, that is tomato. And tartaric acid, that is source of the tamarinds. म्हणजे ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगारमध्ये असते, अस्कॉर्बिक ॲसिड हे पेरू आणि आवळ्यामध्ये असते, सिट्रिक ॲसिड हे लिंबू, संत्री किंवा आंबट जे पदार्थ आहेत, सिट्रस फ्रूट्स आहेत, यामध्ये असते. लॅक्टिक ॲसिड हे दह्यामध्ये असते, आंबट दुधामध्ये असते, म्हणजे नसलेल्या दुधामध्ये थोडक्यात. त्यानंतर मिथेनॉइक ॲसिड हे ज्यावेळेस मुंगी आपल्याला चावल्यानंतर जे आपल्या शरीराचा दाह होतो तर त्या ठिकाणी हे मिथेनॉइक ॲसिड तयार होतं. ऑक्झॅलिक ॲसिड हे टोमॅटोमध्ये असते आणि टार्टॅरिक ॲसिड हे चिंचेमध्ये असते. अशा प्रकारे हे ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि त्यांचे हे सोर्सेस आहेत. तर सामान्य खाद्यपदार्थामध्ये आपण पाहितलेलेच आहे की टार्टारिक आम्ल चिंच, कैरी, सायट्रिक आम्ल लिंबू, संत्री, आंबट फळे, टोमॅटो, पालक या भाज्यांमध्ये ऑक्झॅलिक आम्ल, अस्कॉर्बिक आम्ल हे व्हिटॅमिन C आहे
लिंबू, संत्री, पेरू अशा आंबट फळामध्ये अस्कॉर्बिक ॲसिड असते आणि हे शरीरासाठी खूप अतिशय आवश्यक असणारे ॲसिड्स आहेत. त्यानंतर पुढचा जो ॲसिडचा अम्लाचा प्रकार आहे मिनरल्स ॲसिड. दी ॲसिड्स दॅट प्रिपेअर्ड फ्रॉम दी मिनरल्स आर नोन ॲज मिनरल ॲसिड. एक्झाम्पल इनऑर्गॅनिक ॲसिड, मॅनमेड ॲसिड और सिंथेटिक ॲसिड आर ऑल्सो नोन ॲज मिनरल ॲसिड्स. तर पहा मिनरल्स ॲसिड म्हणजे मॅनमेड ॲसिड और सिंथेटिक ॲसिड, जे मानवनिर्मित आम्ल आहे त्यांना मिनरल्स ॲसिड म्हटलेले आहे. मग हे कोणकोणते आहेत पहा. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे, कार्बोनिक ॲसिड आहे आणि फॉस्फोरिक ॲसिड आहे. अशा पद्धतीची ही ॲसिड्स आहेत आणि ही जवळजवळ मानवाला अतिशय घातक असणारी आम्ल आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आम्लाचे 2 गटामध्ये आणखी वर्गीकरण केलेले आहे. आम्ल आणि आम्लारीच्या पाण्यातील असणाऱ्या द्रावणांचे त्यांचे विचलन किती प्रमाण होते यावरून तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक ॲसिड असे 2 प्रकार आहेत. तर फर्स्टली वी सी दी व्हॉट इज मीन बाय दी स्ट्रॉंग ॲसिड. दी स्ट्रॉंग ॲसिड अँड ॲसिड विच इज कम्प्लिटली आयोनाइज्ड इन वॉटर अँड प्रोड्यूस H+ आयन इज कॉल्ड स्ट्रॉंग ॲसिड. म्हणजे तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचलन जवळजवळ पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनाचे प्रामुख्याने असतात. यांना स्ट्रॉंग ॲसिड्स म्हणतात. उदाहरणामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 आणि नायट्रिक ॲसिड HNO3 असे हे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत, जे आपण पाहितलेलेच आहे. शरीरासाठी अतिशय घातक अशा पद्धतीची असणारी ही ॲसिड्स आहेत. त्यानंतर वीक ॲसिड म्हणजे सौम्य ॲसिड, an acid which the partially ionize in water and thus produce a small amount of hydrogen ions is called weak acids. Example acetic acid, carbonic acid. When concentration solution of acid diluted by mixing water, then concentration of hydrogen ion or hydronium ion per unit volume decreases. म्हणजेच सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचलन पूर्ण होत नाही व त्यांच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात फक्त H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक व आयनाबरोबर विचलन न झालेल्या आम्लाची रेणू मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून हे सौम्य आम्ल आहे, वीक ॲसिड्स आहे. त्यानंतर पहा ही आम्लाची तीव्रता. आम्लाची तीव्रता त्याच्या प्रोटॉनचे देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जे आम्ल पाण्यात पूर्णपणे आयन विभाजित होते म्हणजेच 1 मोल आम्ल 1 मोल हायड्रोजन आणि 1 मोल जे कॉन्जुगेट आम्लारी देते ते आम्ल तीव्र आम्ल असते. त्यानंतर जे पाण्यात विरघळले की पूर्णपणे विभाजित होते आणि आम्लाच्या म्हणजेच पूर्ण रेणूच्या स्वरूपात राहत नाही ते आम्ल कमी तीव्र असते, म्हणजे ते पूर्णपणे पाण्यात विरघळत नाही. त्यांच्या मिश्रणात आम्ल कॉन्जुगेट आम्लारी दोघांची रेणू असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रॉनिक आम्ल, हायड्रोब्रोमिक आम्ल, ते परक्लोराइड ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड ही काही तीव्र आम्लाची उदाहरणे आहेत. ही आम्ल पाण्यात पूर्णपणे आयनमध्ये विभाजित होतात. आम्लाची प्रोटॉन देण्याची क्षमता H+ आणि A हे अणु आम्लाची रेणूमध्ये किती स्थिर राहतात यावर अवलंबून असते. ही स्थिरता Aच्या आकारावर अवलंबून आहे. पाण्यात आणि मिश्रणात ते कॉन्जुगेट आम्लारी किती स्थिर आहे ह्यावर पण आम्लाची तीव्रता ही अवलंबून असते. Ka जितके जास्त आहे किंवा pKa जितके कमी तितकीच आम्लाची तीव्रता ही जास्त आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे तीव्र आम्ल आहे हे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये कित्येक धातू हे विरघळतात. घरातील फरशा, स्टाईल्स यांच्यावरील सहजी न निघणारे डाग सुद्धा स्वच्छ करण्यासाठी या HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचा उपयोग केला जातो. रासायनिक उद्योगामध्ये या आम्लाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल त्वचेला घातक असते, त्यामुळे ते हाताळताना संरक्षण रबरी मोजे, डोळ्यावर विशिष्ट चष्मा, संरक्षण कपडे, पादत्राणे
हे वापरणे आपल्याला श्रेयस्कर असते. आम्लाचा जर संपर्क त्वचा डोळे यांच्याशी झाला तर त्वचा डोळे त्वरित भरपूर पाण्याने धुवावेत. आपल्या जठरातील पाचक रस स्त्रवत असतो, त्यात सुद्धा हेच हायड्रोक्लोरिक आम्ल असते. मग प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जठराच्या त्वचेवर या तीव्र आम्लाचा दुष्परिणाम का होत नाही? असं का होत असेल? तर पहा, जठरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी हे हायड्रोक्लोरिक आम्ल मदत करते. जठरातील घातक सूक्ष्म जंतूचा नायनाट होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. या आम्लाचा अभाव असेल तर पोटाचे अनेक विकार उद्भवतात. तर या हायड्रोक्लोरिक आम्लाचा पोटामध्ये असताना पचनक्रियेमध्ये एकदम चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर हायड्रोक्लोरिक आम्लामुळे जठराच्या त्वचेवर दुष्परिणाम होत नाही, कारण पोटाच्या अंतर्गत असणारा म्युकस नावाचा जो पदार्थ आहे तो सतत स्त्रवतो आणि त्याचा जाड व घट्ट थर पोटाच्या आतील त्वचेवर तयार होत असल्यामुळे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लाचा आतील त्वचेशी संपर्क टाळला जातो व त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, दी केमिकल प्रॉपर्टी ऑफ ॲसिड्स म्हणजे रासायनिक गुणधर्म काय आहेत आम्लाचे? पहा, ॲसिड रिॲक्ट विथ ॲक्टिव्ह मेटल्स टू गिव्ह साल्ट अँड हायड्रोजन गॅस. म्हणजे ज्यावेळेस ॲसिड हे मेटलसोबत रिॲक्शन होते, ॲसिड आणि मेटलची, तर त्यांच्यापासून साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲसिड रिॲक्ट विथ मेटल कार्बोनेट्स. ज्यावेळेस ॲसिड यांची अभिक्रिया मेटल कार्बोनेटसोबत होते, मेटल हायड्रोजन कार्बोनेटसोबत होते, तर टू गिव्ह साल्ट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. ॲसिड रिॲक्ट विथ बेसेस. ॲसिडची अभिक्रिया ही बेसेससोबत होते, तर त्यावेळेस त्यांच्यापासून साल्ट आणि वॉटर तयार होतं. आणि दिस रिॲक्शन इज कॉल्ड दी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, किंवा यालाच उदासीनीकरण अभिक्रिया असे सुद्धा म्हटलेले आहे. द ॲसिड रिॲक्ट विथ मेटल, दी ऑक्सिडाइज. ज्यावेळेस ॲसिड मेटल ऑक्साईडसोबत अभिक्रिया होते त्यावेळेस यांच्यापासून साल्ट आणि वॉटर तयार होते. अशा पद्धतीने आम्लाच्या ह्या आहेत केमिकल्स प्रॉपर्टी. तर या आम्लाचे बरेच उपयोगसुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे उपयोग पहा, ॲसिटाइल सॅलिसिलिक आम्ल किंवा ॲस्पिरिन हे शारीरिक वेदना कमी करायला किंवा तापावर औषध म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर दुसरा उपयोग आहे, आपल्या शरीरात देखील आम्ले मोठी भूमिका निभावतात. हायड्रोक्लोरिक आम्ल हे आपण पाहिलेलेच आहे, आपल्या पचनामध्ये मदत करतं. आम्ल आपल्या पोटात असते व मोठ्या रेणूंना छोट्या भागामध्ये विभाजित करायला सहाय्य करते. अमिनो आम्ल हे प्रोटीन्स निर्मिती लागते. प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. तसेच फॅटी आम्ले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, न्यूक्लिक आम्ल हे DNA, RNA यांच्या निर्मितीसाठी लागतात. DNA आणि RNA आपले गुणधर्म ठरवतात. मुलाकडे पालकांचे गुणधर्म या जीन्समुळे जातात. कार्बोनिक आम्ल शरीराचा pH संख्या स्थिर ठेवण्यासाठी सहाय्य करतो. त्याचबरोबर आम्ल धातूवरील गंज काढण्यासाठी वापरतात. या क्रियेला दी पिंकलिंग असे म्हटलेले आहे. ते बॅटरीमध्ये वापरतात. उदाहरणासाठी सल्फ्युरिक आम्ल मोटार गाड्यांच्या बॅटरीमध्ये वापरतात. धातूंच्या शुद्धीकरणात सल्फ्युरिक आम्लासारखा तीव्र आम्ल वापरला जातो. सल्फ्युरिक आम्लाचा फॉस्फेट धातूबरोबरच्या प्रक्रियेने फॉस्फरिक आम्ल तयार होते आणि ते शेतातील खतासाठी वापरतात. तसेच झिंक ऑक्साईडला सल्फ्युरिक आम्लात टाकून शुद्धीकरण केले की जस्त हा धातू मिळतो. त्यानंतर रासायनिक कारखान्यामध्ये आम्ल आम्लारीच्या प्रक्रियेने क्षार बनविला येतात. अमोनियम नायट्रेट हे खत बनविण्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईड आणि नायट्रिक आम्ल ही वापरली जातात. त्याचबरोबर कार्बोक्झिलिक आम्ल आणि अल्कोहोलने ॲस्टर बनविले जाते, इस्टर बनविले जाते. खाद्यपदार्थात त्यांची चव वाढवायला ते टिकावेत म्हणून देखील आम्ले घालतात. उदाहरणामध्ये कोको कोलामध्ये फॉस्फरिक आम्ल टाकतात. ॲसिटिक आम्ल म्हणजे व्हिनेगार हे सामान्य जीवनात वापरले जाते. त्यानंतर दी
कार्बोनिक आम्ल हे कोको कोला आणि सोड्यामध्ये टाकले जाते. सायट्रिक आम्ल हे पदार्थ नासावा म्हणून खाद्यपदार्थामध्ये टाकले जातात. अशा प्रकारे या आम्लाचे अनेक उपयोग आहेत. त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो आहे बेस म्हणजे आम्लारी. द बेसेस आर बिटर इन टेस्ट. म्हणजे जे बेस आहेत आम्लारी आहेत हे चवीला कडू असतात. हॅव सोफी टच द टर्न रेड लिटमस ब्ल्यू अँड गिव्ह हायड्रॉक्साईड आयन इन ॲक्वेस सोल्युशन. आणि या आम्लारीमध्ये जो रेड लिटमस आहे द टर्न रेड लिटमस ब्ल्यू तर तो निळ्या रंगामध्ये रूपांतरित होतो. आणि गिव्ह हायड्रॉक्साईड आयन आणि यामध्ये OH आयन तयार होतात. सोडियम हायड्रॉक्साईड, कॉस्टिक सोडा, NaOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड COH2, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, caustic potash. The substance is called base if its aqueous solution tastes bitter, turn red litmus blue or neutralize acids. आम्लारी म्हणजे चवीने कडू, रेड लिटमस हा निळा होतो आणि आम्लाला न्यूट्रलाइज करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. नेम ऑफ बेसेस फाउंड इन कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे लाईम वॉटरमध्ये सापडतं. अमोनियम हायड्रॉक्साईड हे विंडो क्लीनरमध्ये सापडतं. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड और पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपल्या साबणीमध्ये सापडतं. आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियम. अशा पद्धतीची ही बेसेस आहेत आणि हे आपल्याला कशा स्वरूपामध्ये आढळतात हे पाहिलेले आहे आपण. त्यानंतर आर्यन्स थेअरीच्या नुसार आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव आयन तयार होत असते, त्याला आम्लारी म्हटलेले आहे. उदाहरणामध्ये पहा, NaOH याला जर पाण्यामध्ये विरघळलं तर OH- म्हणजे हायड्रॉक्साईड आयन तयार झालेले आहे. त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड याचं पाण्यामध्ये विचलन झालं तर याच्यापासून सुद्धा हायड्रॉक्साईड आयन तयार झालेला आहे. म्हणजेच जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळला असता त्यांच्या द्रावणामध्ये हायड्रॉक्साईड आयन तयार होतं तो पदार्थ आहे आम्लारी. द प्रॉपर्टी ऑफ बेसेस हॅव बिटर टेस्ट, द सोफी टू टच अँड टर्न रेड लिटमस ब्ल्यू. When dissolved in water bases, they conduct electricity, change red litmus to blue, have the slippery feeling, react with acid to neutralize their properties, and release OH ion in aqueous solution. These are the some property of the bases. Then see here the type of bases. The two types of bases, एक water soluble and second one is the water insoluble. The hydroxide of alkali and alkaline earth metal are soluble in water. These are also known as the alkali. Example, sodium hydroxide, magnesium hydroxide, calcium hydroxide, etc. Alkali is considered a strong basis. Then see here the chemical property of basis. म्हणजे आम्लारीची असणारी रासायनिक गुणधर्म. रिॲक्शन विथ मेटल. ज्यावेळेस बेसेसची रिॲक्शन ही मेटलसोबत होते, certain metals such as zinc, aluminum and tin react with alkali solutions. The heating and hydrogen gas is evolved. आणि त्यामधून हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो, इव्हॉल्व होतो. आणि ज्यावेळेस या बेसेसची रिॲक्शन ही ॲसिडसोबत होते, बेसेस रिॲक्ट विथ ॲसिड टू फ्रॉम साल्ट अँड वॉटर. दिस प्रोसेस नोन ॲज दी न्यूट्रलायझेशन प्रोसेस. म्हणजेच ज्यावेळेस बेस आम्लारीची अभिक्रिया ही आम्लासोबत होते तर त्यावेळेस क्षार आणि पाणी तयार होतं. याच अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया असे सुद्धा म्हटलेले आहे. देन थर्ड वन इज दी साल्ट. साल्ट इज न्यूट्रल सबस्टन्स हुज ॲक्वेस सोल्युशन डज नॉट अफेक्ट लिटमस. हा जो आहे तो न्यूट्रल सबस्टन्स आहे ज्याचा लिटमस पेपरवर कसल्याही प्रकारे इफेक्ट होत नाही. साल्ट इज आयोनिक कंपाऊंड्स रिझल्ट फ्रॉम न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ॲसिड अँड बेसिस. ज्यावेळेस ॲसिड आणि बेस या दोघांची रिॲक्शन होते, आम्ल आणि आम्लारींची रिॲक्शन झाल्यानंतर, अभिक्रिया झाल्यानंतर
जो पदार्थ तयार होतो तो आहे साल्ट. The neutralization reaction of acid and bases. Salt are electrically neutral. Salt are considered as positively charged known as the cation and negatively charged known as the anion, which can either organic or inorganic in nature. These ions are present in relative amount, thus rendering the nature of salt the neutral. There are number of salt, but sodium chloride is the most common among them. म्हणजे जे आपण रोजच्या खाण्यामध्ये वापरतो, ज्याला आपण मीठ म्हणतो, अशा पद्धतीचं सोडियम क्लोराईड हे कॉमन साल्ट आहे. सोडियम क्लोराईड इज ऑल्सो नोन ॲज दी स्टेबल साल्ट और कॉमन साल्ट. सोडियम क्लोराईड इज यूज टू एनहान्स द टेस्ट ऑफ फूड. The characteristics of salt. Most of the salt are crystalline solid. आपल्या सर्वांना माहिती आहे मीठ आहे, मिठाचं स्ट्रक्चर हे क्रिस्टलाइन आहे. साल्ट मे बी ट्रान्सपरंट और ऑपिक्यू. मिठाचं स्ट्रक्चर हे ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे. मोस्ट ऑफ साल्ट आर सोल्युबल इन वॉटर. म्हणजे बहुतांश मीठ हे पाण्यामध्ये विरघळले जातात. सोल्युशन ऑफ द साल्ट conduct electricity in their molten state also. The salt may be salty, sour, sweet, bitter, and the savory. Then neutral salt are odorless and salt can be colorless or colored. अशा पद्धतीनं ही जे क्षार आहेत, क्षाराचे असणारे गुणधर्म आहेत. त्यानंतर पहा the family of salt. The salt having common acidic or basic radicals are said belong to the same family. Example: sodium chloride, calcium chloride belong to chloride family. Calcium chloride and calcium sulfate belong to calcium family, and zinc chloride and zinc sulfate belong to zinc family. These are the salt having three families: chloride family, calcium family, and zinc family. These are the some equations of acid and bases and salts. See here, acid react with metal, they produce salt and hydrogen gas. म्हणजे ज्यावेळेस ॲसिड आणि मेटल यांची अभिक्रिया होते त्यांच्यापासून साल्ट आणि हायड्रोजन गॅस हा तयार होतो. ज्यावेळेस बेस आणि मेटल यांची अभिक्रिया होते तर त्यावेळेस बेस आणि मेटल म्हणजे आम्लारी आणि धातू यांची अभिक्रिया झाल्यानंतर त्यांच्यापासून साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. त्यानंतर बेस आणि ॲसिड म्हणजे आम्लारी आणि आम्ल यांची अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं. सॉल्ट अँड वॉटर यालाच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हटलेले आहे, उदासीनीकरण अभिक्रिया म्हटलेली आहे. ॲसिड गिव्ज हायड्रोनियम आयन इन वॉटर. म्हणजे ज्यावेळेस आम्लाची अभिक्रिया ही पाण्यासोबत होते त्यांच्यामध्ये हायड्रोनियम आयन्स तयार होतात आणि ज्यावेळेस आम्लारी पदार्थ आहेत यांची अभिक्रिया ही पाण्यासोबत झाल्यानंतर ते हायड्रॉक्साईड आयन आर फॉर्म. पहा अशा पद्धतीनं इक्वेशन्स ऑफ ॲसिड, बेसिस अँड साल्ट. ॲसिड, बेस अँड साल्ट यांची अभिक्रिया झाल्यानंतर होणाऱ्या रिॲक्शन्स आहेत या ठिकाणी. आफ्टर दॅट द इंडिकेटर्स. इंडिकेटर्स म्हणजे दर्शक. वी कॅनॉट टेस्ट एव्हरी ऑब्जेक्ट अँड फाइंड इट्स नेचर, देअरफॉर वी यूज इंडिकेटर्स. म्हणजेच प्रत्येक पदार्थाची चव घेऊन आपण तो पदार्थ ओळखू शकत नाही, त्यासाठी आपल्याला या दर्शकाचा उपयोग करावा लागतो. ज्या पदार्थाच्या सहाय्याने संयुगाचे आम्ल, आम्लारी तसेच उदासीन स्वरूप आपल्याला ओळखता येते त्यांना दर्शक असे म्हणतात. दर्शकाच्या सहाय्याने प्रयोगशाळेत रासायनिक अभिक्रियेत होणारे बदल अभ्यासता येतात.
The indicators is a substance that can determine if another substance is acidic or basic in nature. The indicators indicate the presence of acid or base in a substance by changing their color. Example: turmeric, China rose petal, and litmus are some natural indicators. Natural indicators indicate their occurrence in nature. They see here, the indicators are substances which indicate the acidic or basic nature of the solution by their color changes. म्हणजेच या दर्शकाच्या सहाय्याने आपल्याला पदार्थ हा ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे ओळखता येते त्याच्या बदलत्या रंगानुसार. द टाइप्स ऑफ इंडिकेटर्स. या इंडिकेटर्सचे दर्शकाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नैसर्गिक इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स. दीज इंडिकेटर्स ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस ऑल कॉल्ड नॅचरल इंडिकेटर्स. म्हणजेच नैसर्गिक पदार्थाच्या सहाय्याने तयार केलेल्या दर्शकांना नैसर्गिक दर्शक असे म्हटलेले आहे. ती लिटमस, टर्मरिक, रेड कॅबेज, चायना रोज are some common natural indicators used widely to show the acidic or basic characters of substances. म्हणजे लिटमस कागद, लिटमसचे द्रावण, विविध फुलांच्या पाकळ्या, हळद, बीट, इंडिगो ब्ल्यू हे जे आहेत तर ते नैसर्गिक दर्शक आहेत. लिटमस कागदाचा मूळ रंग हा निळा असतो आणि याच्या सहाय्याने आपल्याला या पदार्थाच्या सहाय्यानं दर्शक ज्याला म्हटलेले आहे ॲसिडिक पदार्थ आहे का बेसिक पदार्थ आहे हे आपल्याला ओळखता येते. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे लिटमस. लिटमस इज ऑब्टेन फ्रॉम लायकेन. लिटमस हा जो कागद आहे तो लायकेन या वनस्पतीपासून बनलेला आहे. दी सोल्युशन ऑफ लिटमस इज पर्पल इन कलर. या लिटमसचं जे सोल्युशन आहे, द्रावण आहे, हे पर्पल कलरमध्ये असतं. लिटमस पेपर कॉमन इन 2 कलर्स. लिटमस पेपर हा 2 रंगामध्ये असतो, एक निळ्या रंगामध्ये आणि दुसरा लाल रंगामध्ये. अँड ॲसिड टर्न ब्ल्यू लिटमस पेपर रेड. ज्यावेळेस पदार्थ ॲसिड आहे त्यावेळेस ब्ल्यू लिटमस पेपर हा लाल रंगामध्ये रूपांतरित होतो. अँड व्हेन सबस्टन्स आर बेस दी टर्न रेड लिटमस पेपर ब्ल्यू. म्हणजे पदार्थ हा आम्लारी असेल तर लाल लिटमस कागद हा निळा बनतो. त्यानंतर दुसरा आहे ते टर्मरिक म्हणजे हळद जे आहे. तर टर्मरिक इज अनदर नॅचरल इंडिकेटर्स. दुसरं असणारं नैसर्गिक दर्शक जे आहे ती हळद. दी टर्मरिक इज येलो इन कलर. सर्वांना माहिती आहे हळदीचा रंग हा पिवळा असतो. दी टर्मरिक सोल्युशन ऑफ पेपर टर्न रेडिश ब्राऊन विथ बेस. म्हणजे ज्यावेळेस हळदीचं सोल्युशन आहे आम्लारीमध्ये याचा रंग रेडिश ब्राऊन होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस जेवण केलेलं जे ताट असेल हळदीनं जर पिवळं झालं असेल आणि त्या ठिकाणी आपण डिटर्जंट किंवा निरमा वापरला तर ते रेडिश ब्राऊन किंवा लालसर रंगाचं तयार होतं. त्या ठिकाणी ते सोल्युशन. दी टर्मरिक डज नॉट चेंज कलर विथ ॲसिड. आणि ॲसिडमध्ये जर ॲसिड असेल तर हळदीचा रंग हा बदलत नाही. त्यानंतर रेड कॅबेज. द ज्यूस ऑफ रेड कॅबेज इज ओरिजिनली पर्पल इन कलर. ज्यूस ऑफ रेड कॅबेज टर्न रेडिश विथ ॲसिड अँड टर्न ग्रीनिश विथ बेस. जे रेड कॅबेजचा ज्यूस आहे तर जर पदार्थ ॲसिड असेल तर त्याचा रंग रेडिश होतो आणि पदार्थ जर बेस असेल तर त्याचा रंग हा ग्रीनिश म्हणजे हिरवा तयार होतो. त्यानंतर दी ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स जे आहेत हा सबस्टन्स विच चेंज देअर स्मेल विथ मिक्स विथ ॲसिड ऑर बेस आर नोन ॲज दी ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स. एक्झाम्पल ऑनियन, व्हॅनिला. ऑनियन. दी पेस्ट ऑर ज्यूस ऑफ ऑनियन लूज देअर स्मेल व्हेन ॲडेड विथ बेस. म्हणजे ज्यावेळेस बेस ॲड केला जातो ऑनियनच्या पेस्टमध्ये किंवा ज्यूसमध्ये पण इट डज नॉट चेंज इट्स स्मेल विथ ॲसिड. ज्यावेळेस याच्यामध्ये ॲसिड
आम्ल मिसळलं जातं कांद्याच्या रसामध्ये किंवा कांद्याच्या पेस्टमध्ये, तर कलर हा त्याचा स्मेल हा चेंज होत नाही. व्हॅनिला, द स्मेल ऑफ व्हॅनिला व्हॅनिश विथ बेस बट स्मेल डज नॉट व्हॅनिश विथ ॲन ॲसिड. ज्यावेळेस आम्लारी पदार्थ हा व्हॅनिलामध्ये मिसळला जातो तर त्यावेळेस त्याचा स्मेल व्हॅनिशेस अशासारखा येतो, परंतु ज्यावेळेस युक्त पदार्थ या व्हॅनिलामध्ये मिसळले जातात तर त्याच्या रंगामध्ये, वासामध्ये कसल्याही प्रकारे बदल होत नाही. ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स आर यूज इन एन्श्युअर द प्रेसिपिटेशन ऑफ व्हिज्युअली द इम्पेअर्ड स्टुडंट इन द लॅबोरेटरी. द सायंटिफिक इंडिकेटर्स म्हणजे याला कृत्रिम दर्शक, रासायनिक दर्शक, संश्लिष्ट दर्शक, प्रयोगशाळा दर्शक असे अनेक नावं आहेत. दीज इंडिकेटर्स दॅट आर सायंथिसाइज इन लॅबोरेटरी नोन ॲज सायंटिफिक इंडिकेटर्स. म्हणजे हे रासायनिक पदार्थाच्या सहाय्याने प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले दर्शक आहेत, म्हणून यांना कृत्रिम दर्शक किंवा संश्लिष्ट दर्शक किंवा रासायनिक दर्शक किंवा प्रयोगशाळा दर्शक असेही म्हटलेले आहे. एक्झाम्पल, फिनॉप्थॅलिन, मिथिल ऑरेंज. फिनॉप्थॅलिन इज कलरलेस लिक्विड. इट रिमेन्स कलरलेस विथ ॲसिड बट टर्न इनटू पिंक विथ बेस. जे फिनॉप्थॅलिन इंडिकेटर आहे हे ज्यावेळेस ॲसिड पदार्थासोबत रिॲक्शन होते त्यावेळेस ते कलरलेस राहतं, परंतु ज्यावेळेस आम्लारी पदार्थासोबत याची रिॲक्शन होते त्यावेळेस त्याचा रंग हा गुलाबी तयार होतो. मिथिल ऑरेंज इज ओरिजिनली ऑरेंज इन कलर. मिथिल ऑरेंजचा रंग हा ऑरेंज असतो, नारंगी कलरचं असतं. इट टर्न इन टू दी रेड विथ ॲसिड. ज्यावेळेस ॲसिडसोबत अम्लासोबत अभिक्रिया होते तर रंग लाल होतो. आणि टर्न इन टू येल्लो विथ बेस. आणि ज्यावेळेस अम्लारीसोबत अभिक्रिया होते तर त्याचा रंग हा पिवळा होतो. अशा पद्धतीनं हे दर्शक आहे. प्रयोगशाळेमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आम्लारी पदार्थ ओळखण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक दर्शक आणि कृत्रिम दर्शक, गंधदर्शक, वैश्विक दर्शक असे वेगवेगळ्या प्रकारचे दर्शक आपण वापरतो. तर या ठिकाणी एक चार्ट दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. इंडिकेटर, ओरिजिनल कलर, ॲसिड, बेस. रेड लिटमस आहे. ओरिजिनल कलर रेड आहे. ॲसिडमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही पण बेसमध्ये ब्ल्यू होतो. ब्ल्यू लिटमस, ओरिजिनल कलर ब्ल्यू, ॲसिड टाकल्यानंतर रेड होतो आणि बेस नो चेंजेस. त्यानंतर टर्मरिक, ओरिजिनल कलर येल्लो, ॲसिडमध्ये कसल्याही प्रकारा बदल होत नाही परंतु बेसमध्ये रेडिश ब्राऊन कलर होतो. रेड कॅबेज ज्यूस, याचा ओरिजिनल कलर पर्पल असतो, ॲसिडमध्ये रेडिश कलर होतो आणि बेसमध्ये ग्रीनिश येल्लो कलर होतो. फिनॅप्थॅलिन इंडिकेटर कलरलेस आहे. ॲसिडमध्ये कलरलेस राहतं परंतु बेसमध्ये त्याचा रंग पिंक होतो. मिथिल ऑरेंज, ओरिजिनल कलर ऑरेंज आहे, ॲसिडमध्ये रेड होतो आणि बेसमध्ये येल्लो होतो. ऑनियन आहे. कलर नॉट डिफाईन्ड, नो चेंजेस, ॲसिड अँड स्मेल व्हॅनिशेस इन बेसेस. व्हॅनिला कलरलेस आहे, नो चेंजेस इन ॲसिड अँड स्मेल व्हॅनिशेस इन ओरिजिनल बेसेस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आम्लारी आणि क्षार या घटकाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास पाहिलेला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.